आणि आता ब्रेक नंतर बघूयात एक ब्रेकिंग न्यूज अशी की भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारने एका हॉटेल व्यावसायिकाला चिरडलंय। नगर पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला। या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। साहेबराव, काय माहिती याबद्दल? नगर कल्याण महामार्गावर पळवे शिवारामध्ये हा अपघात झालेला आहे। रात्री 10:30 वाजता ही घटना घडलेली आहे। ज्यावेळेस ते हॉटेल व्यावसायिक जे होते शेळके, ते आपल्या घरी जात होते, काही मित्रांचे ते वाट पाहत होते, त्यावेळेस MH 23 BG 2929 ही कार भरधाव वेगाने होती। स्पीड इतका जास्त होता की त्या रोडवरच्या साईडला उभे असलेला जे व्यक्ती होते शेळके यांचा जागेत मृत्यू झालेला आहे। त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये सुपा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। त्या आरोपींना जे आहे ताब्यात घेतलं होतं, त्यांची मेडिकल केलेली आहे। पुढे स्थानिक पोलीस या सगळ्या प्रकरणात तपास करत आहे। परंतु प्रश्न आता हायवेवरती महामार्गाच्या टर्न आहे, अशा ठिकाणी इतक्या जोराने गाडी चालवणं हे कितपत योग्य आहे आणि याच्यावरती काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांचे मुलगा जो आहे सागर धस याच्यावरती सुपा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत। धन्यवाद साहेबराव या सगळ्या माहितीबद्दल।